सोनोद्या शिवारमध्ये माझी शेती आहे आणि मी रमेश प्रल्हाद चव्हाण आणि माझे लहान भाऊ युवराज प्रल्हाद चव्हाण, आम्ही दोघे भाऊ आहे. आणि या शेतामध्ये आम्ही कापूस लावलेले आहे. ते रात्री जास्त पाऊस आल्यामुळे शेतात पाणी भरले गेलेले आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे, रस्त्याने जे काम केलेले आहे ते बरोबर केले नाही. त्यांनी चारी काही काढून दिली नाही. कुठं उंडी केली, कुठं आखूड केली, असं करून ते रस्त्याचे सुद्धा पाणी आमच्या शेतात गेलेलं आहे. आणि माझे पीक आहे, मिरची आहे 2 एकर पपई आणि 3 एकर कापूस आहे. याच्यामुळे रस्त्यामध्ये आमचे नुकसान झालेलं आहे. आता पुढच्या पीक यायची काही शक्यता नाही. आता हा पाऊस मध्ये काय होतं हे सांगता येणार. जेमतेम करून आम्ही व्याजाने पैसे उकलून शेतीला पैसे लावलेले ते पण निघायची शक्यता आमची नाही आहे. आता आमच्या खूप नुकसान झालेलं आहे. शिवारमध्ये शेती आहे. माझे नाव रमेश प्रल्हाद चव्हाण आणि युवराज प्रल्हाद चव्हाण, दोघं भाऊ आहे. आणि शेतात मिरची आणि कापूस आणि पपई. रात्री पाऊस जास्त झाल्यामुळे शेतात पाणी जास्त येऊन गेलं आहे. सगळे पिकं पाण्यामध्ये डुबून गेले. आणि त्याच्यानंतर हे रस्त्याची जी चारी आहे, जे रस्ता काम चालू होता, जी चारी आहे त्याच्यातलं हे पाणी शेतामध्ये चाललं गेलं आहे. त्याच्यामुळे पिकाचे खूप जास्त नुकसान झालेले आहे. काय काय लावलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या एकरवर काय लावलंय, किती किती एकरवर काय लावलंय? 2 एकर मिरची आहे, 3 एकर कापूस आहे आणि 2 एकर पपई आहे. आता या पावसामुळे तुमचं उत्पन्न येईल असं वाटतं का किंवा खराब होईल असं काय? ते तर आता पावसामुळे तर खूपच जास्त नुकसान झालेलं आहे. पिकाचे तर काही गॅरंटी नाही, पुढे येईल का नाही येईल ते सांगता येत नाही.